हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू जॉब अपडेट यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण MPSCच्या मागील वर्षांचे प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत, जे आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न बघूया. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? ऑप्शन आहे ए जनगण मन, बी वंदे मातरम, सी सारे जहाँ से अच्छा, डी जय हिंद. उत्तर आहे ऑप्शन बी वंदे मातरम. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? ऑप्शन आहे ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी रवींद्रनाथ टागोर, सी महात्मा गांधी, डी नेहरू. उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. नेक्स्ट क्वेश्चन. वंदे मातरम कोणी लिहिले? ऑप्शन ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी टागोर, सी विवेकानंद, डी सावरकर. उत्तर आहे ऑप्शन ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. वंदे मातरम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी सरन्यायाधीश, सी पंतप्रधान, डी राज्यपाल. उत्तर आहे ऑप्शन बी सरन्यायाधीश. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख हे सरन्यायाधीश असतात. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या संसदेत किती सभागृहे आहेत? ऑप्शन ए 1, बी 2, सी 3, डी 4. उत्तर आहे ऑप्शन बी 2. भारताच्या संसदेत 2 सभागृहे असतात. नेक्स्ट क्वेश्चन. लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन ए 4 वर्षे, बी 5 वर्षे, सी 6 वर्षे, डी 7 वर्षे. उत्तर आहे ऑप्शन बी 5 वर्षे. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षे असतो. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यसभेचा सदस्य किती वर्षांसाठी निवडला जातो? ऑप्शन ए 4, बी 5, सी 6, डी 7. उत्तर आहे ऑप्शन सी 6. राज्यसभेचा सदस्य हा 6 वर्षांसाठी निवडला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? ऑप्शन ए किरण बेदी, बी इंदिरा गांधी, सी प्रतिभा पाटील, डी कल्पना चावला. तर आहे ऑप्शन ए किरण बेदी. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी ही किरण बेदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पहिले उपग्रह कोणते? ऑप्शन ए आर्यभट्ट, बी रोहिणी, सी चांद्रयान, डी मंगळयान. उत्तर आहे ऑप्शन ए आर्यभट्ट. भारताचे पहिले उपग्रह आर्यभट्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मंगलयान कोणत्या ग्रहासाठी होते? ऑप्शन ए शुक्र, बी मंगळ, सी चंद्र, डी सूर्य. उत्तर आहे ऑप्शन बी मंगळ. मंगळयान हे मंगळ या ग्रहासाठी होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? ऑप्शन ए मोर, बी गरुड, सी पोपट, डी हंस. उत्तर आहे ऑप्शन ए मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? ऑप्शन ए वाघ, बी सिंह, सी हत्ती, डी हरिण. उत्तर आहे ऑप्शन ए वाघ. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? ऑप्शन ए कमळ, बी गुलाब, सी जाई, डी मोगरा. उत्तर आहे ऑप्शन ए कमळ. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? ऑप्शन ए आंबा, बी सफरचंद, सी केळी, डी संत्री. उत्तर आहे ऑप्शन ए आंबा. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ऑप्शन ए वड, बी आंबा, सी नारळ, डी पिंपळ. उत्तर आहे ऑप्शन ए वड. भारताचा राष्ट्रीय वृक्ष हा वड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? ऑप्शन ए पिंगली व्यंकय्या, बी गांधीजी, सी नेहरू, डी आंबेडकर. उत्तर आहे ऑप्शन ए पिंगली व्यंकय्या. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा पिंगली व्यंकय्या तयार केला. नेक्स्ट क्वेश्चन आहे. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी नेहरू, सी पटेल, डी राजेंद्र प्रसाद. उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतीय संविधान लागू कधी झाले? ऑप्शन ए 26 जानेवारी 1950, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 2 ऑक्टोबर. उत्तर आहे
ऑप्शन ए 26 जानेवारी 1950. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झाले होते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.